हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी सायली आणि तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे सर्वांना. आणि दिवसाची सुरुवातच मी गोड पदार्थाने केलेली आहे, ते म्हणजे चॉकलेट कपकेक आणि खूप छान होते ते. आणि त्यानंतर मी गेलेली आहे वुमन्स डे स्पेशल एक्झिबिशनसाठी. सगळीकडेच वेगवेगळे एक्झिबिशन्स असतात आजच्या दिवशी. तर त्यामुळे आमच्या इकडेच आमच्या जवळपासच एक एक्झिबिशन होतं वुमन्स डेसाठी स्पेशल. तिकडे मी व्हिजिट केलेलं आहे आणि त्यामधलं हे फर्स्ट स्टॉलच तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. शुभ्रा क्रिएशन असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडे एवढे छान छान दागिने आणि ज्वेलरीज होते, नथ होत्या, ह्या बघू शकता तुम्ही. आणि आता गुढीपाडवा येत आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डरही करू शकता, कारण मी त्यांचा कॉन्टॅक्ट आणि हे सगळं व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गुढीपाडवा आहे, तर त्यामुळे असे वेगवेगळे दागिने तुम्ही घालू शकता. त्यानंतर हा सेकंड स्टॉल होता. इकडे सगळे कोरियन क्लिप्स होते. म्हणजे तुम्हाला माहीतच असतील जे बो असतात, जे वेगवेगळ्या वेब सीरीजमध्ये आपण बघत असतो. हे वॉटरमेलनचं क्लिप होतं इकडे. हा वेगळा असा मस्त क्लिप होता आणि हे इकडे ॲनिमल्सचे वेगवेगळे शेपमधले होते. हे बघू शकता तुम्ही. त्या ताई आपल्याला दाखवत आहेत आणि यांच्या Instagram पेजचं नाव आहे जस्ट फॉर यू. हे सर्च केलं तरी तुम्हाला दिसेल. हे सगळे नवीन ब्रँड्स होते आणि नवीनच त्यांनी हा व्यवसाय चालू केला होता सगळ्यांनीच. आणि हे आहे थर्ड शॉप. ह्याचं नाव आहे साज आणि शृंगार आणि हे पण सगळं हँडमेड होतं. तुम्ही बघू शकता नथी किती मस्त मस्त होत्या आणि नथ ही मला खूप आवडते आणि त्यामुळे मी बघत होते आता गुढीपाडवा देखील येत आहे, तर काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी. तर या ताईंचं देखील हँडमेड सगळं बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही यांच्याकडूनही ऑर्डर करू शकता आणि होम डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर हे फोर्थ स्टॉल होतं बॅग्सचं. वेगवेगळ्या प्रकारचे हँडमेड बॅग्स होते इकडे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर. आणि खूप छान कलेक्शन होतं त्यांच्याकडे. आणि हे फिफ्थ स्टॉल होतं, हे देखील ज्वेलरीचं होतं. इकडे देखील हँडमेड नेकलेस, हँडमेड इयर कफ्स, हँडमेड नथ असे वेगवेगळे ज्वेलरी इकडे अवेलेबल होती आणि खूपच छान एलिगंट अशी होती. आणि त्यातलं मी देखील काही बाय केलेलं आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला भेटेल. तुम्ही यांचं कलेक्शन बघू शकता किती मस्त आहे आणि हँडमेड असल्यामुळे ते ऑब्व्हियसली खूपच छान दिसतं आपल्याला. आणि आता सगळे सण आपले मराठी सण चालू होणार आहेत. हिंदू नववर्ष येत आहे, त्यासाठी देखील तुम्ही खरेदी करू शकता यांच्याकडून. त्यानंतर हे पुढे काही स्टॉल्स होते, बेडशीट्स, फोटो फ्रेम आणि हे वेगवेगळे कुर्तीज, सलवार असं वेगवेगळे इकडे दुकानं लावलेली होती. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल नवीन-नवीन ब्रँड्स आणि हे आपल्याला एक्झिबिशनमध्ये बघायला भेटतात आणि सगळं त्यांचं हँडमेड असतं आणि एकाच छताखाली आपल्याला सगळं भेटून जातं. ज्वेलरी, बॅग्स किंवा फुटवेअर असतात कुठे-कुठे. हे सगळं आपल्याला एकाच छताखाली बघायला भेटतं आणि खूपच मस्त असं एक्झिबिशन हे होतं. हे इकडे फेस पॅक किंवा फेस मास्क, फेस वॉश असं सगळं काही अवेलेबल होतं. स्टेशनरी होत्या वेगवेगळ्या. त्याही इकडे उपलब्ध होत्या आणि ह्यांचे रेट्स पण एवढे रिझनेबल होते की खूपच छान. ₹60, ₹40 किंवा ₹20 पासून पण इकडे सगळ्या वस्तू सुरू होत होत्या. हे सगळे हँडमेड नेकलेस आहेत. तुम्ही बघू शकता ॲज अ क्लेपासून बनवलेले देखील नेकलेस आहेत. आणि या इयरिंग्स तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. लाईट वेट आहे, डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी तुम्ही वेअर करू शकता. त्यानंतर इकडे मेकअपसाठी काही वेगवेगळं सामान अवेलेबल होतं. जसं फाउंडेशन आहे आणि वेगवेगळ्या लिपस्टिक आहेत, आयलाइनर आहे, काजळ आहे, सगळंच काही एका ठिकाणी तुम्हाला मिळणार होतं. आणि खूप छान कलेक्शन त्यांच्याकडे होतं आणि स्पेशली त्यांचे फेस पॅक किंवा फेस मास्क ज्याला आपण म्हणतो ते होतं. ते त्यांचं सगळं हँडमेड होतं. सगळं जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय हे सगळं नॅचरल साहित्यापासून बनवलेलं होतं. त्यामुळे खूपच ऑर्गॅनिक असं सगळं होतं. त्यानंतर हे इकडे काही कँडीज होते, रांगोळ्या होत्या. गुढीपाडवा जसं येतोय मी म्हटलं मगाशी, तर रांगोळ्या होत्या इकडे अवेलेबल. त्या तुम्ही डायरेक्ट अशा ठेवू शकता रेडीमेड रांगोळ्या. त्यानंतर हे हँडमेड वूलनपासून बनवलेले एवढे छान किचन्स होते इकडे. खूपच मस्त. हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. एक नजरचा आहे, मोरपंख आहे, वॉटरमेलन आहे, त्यानंतर रोज होतं. खूप छानच असं मस्त कलेक्शन त्यांच्याकडे होतं.
आणि या अशा वेगवेगळ्या अशा कॅन्डल्स होत्या इकडे फ्रेग्रन्सवाल्या, त्याही खूप छान होत्या. आणि ही वेगवेगळी औषधं देखील अवेलेबल होती. हर्बल शॅम्पू अवेलेबल होते, हर्बल सोप अवेलेबल होते. त्यानंतर बिस्किट्स होते, हेल्दी बिस्किट, ओट्स, गूळ बिस्किट असं लिहिलं आहे इकडे तुम्ही बघू शकता. यांचे कार्ड्स मला भेटले नाहीत, बट हे व्हिडिओमध्ये असं दिसत आहे. खूप छान त्यांनी ऑर्गॅनिक सगळं ठेवलेलं होतं. वेगवेगळे ऑइल्स पण इकडे अवेलेबल होते. जसं आपल्याला लागतं खाद्यतेल, तर तेही इकडे अवेलेबल होतं. वेगवेगळ्या प्रकारचं शेंगदाण्याचं तेल होतं, त्यानंतर नॉर्मल सनफ्लॉवर असतं ते होतं आणि ते पण होममेड. सगळं होममेड आणि नॅचरल असलं की किती मस्त वाटतं आपल्याला देखील बघायला. आणि हे एक स्टॉल होतं ते मला पर्सनली खूपच आवडलेलं आहे. ते म्हणजे इकडे वेगवेगळ्या फ्रेग्रन्सचे कॅन्डल्स होते तुम्ही बघू शकता आणि ते दिसायलाही एवढे सुंदर दिसत आहेत. आणि यांचाही मी कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता कॅन्डल. आणि खूपच छान फ्रेग्रन्स यांच्याकडून येत होता आणि त्यांच्या कॅन्डल्स चालू होतात ₹40 पासून. आणि एवढ्या मस्त होत्या आणि डिझाईनही तुम्ही बघू शकता किती मस्त होत्या. आणि हे वेगवेगळे इकडे कुर्तीज, समर कुर्तीज असे लागलेले होते ॲज अ कॉटनमध्ये आपण म्हणतो. आणि त्यानंतर साड्या लागलेल्या होत्या वेगवेगळ्या. आणि त्या स्टॉलवर देखील भन्नाट गर्दी होती, कारण साड्या या हँडक्राफ्टेड असल्यामुळे, हँडलूम असल्यामुळे खूप गर्दी होती हे घेण्यासाठी. आणि त्यानंतर मी घरी आलेली आहे आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते की मी या एक्झिबिशनमधून काय-काय शॉपिंग केलेलं आहे. हे फर्स्ट आहे शुभ्रा क्रिएशनमधून मी हे नेकलेस घेतलेला आहे. याला इनव्हिजिबल नेकलेस असं म्हणतात. त्यानंतर सेकंड स्टॉलमधून जो होता आपला कोरियावाला, त्यातून मी हा क्यूटसा वॉटरमेलन क्लिप घेतलेला आहे आणि त्यांनी देखील हा नंबर इकडे मेन्शन केला होता. आणि असं थँक यूचं कार्ड मला दिलं होतं. हा त्यांचा नंबर आहे. जर तुम्हाला हवं असेल काही प्रोडक्ट तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर थर्ड स्टॉल होता, त्यावर मी गेले होते. साज आणि शृंगार यांचं देखील सर्व प्रोडक्ट हँडमेड आहेत, हँडमेड नथ आहेत, तर त्या तुम्ही इकडनं घेऊ शकता. पण ही जी नथ आहे ती मी घेतलेली आहे थर्ड स्टॉलमधून. त्यांचं नाव आहे संस्कृती हँडमेड क्रिएशन आणि ती नथ तुम्ही बघू शकता किती मजबूत आणि खूप भारी वाटत आहे. आणि या ताई ऑर्डरही घेतात बेबी शॉवरसाठी किंवा काही हल्दी असेल तरीही ऑर्डर या घेतात. त्यानंतर हे आहे लास्ट, म्हणजेच मी तुम्हाला ज्या मगाशी कॅन्डल दाखवल्या त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्यांनाही तुम्ही ऑर्डर करू शकता. त्या बल्कमध्ये देखील सर्व ऑर्डर ॲक्सेप्ट करतात. आणि हा आहे नेक पीस सुंदर इनव्हिजिबल. आणि हा वॉटरमेलन क्लिप किती मस्त दिसत आहे, क्यूट अँड टायनी. आणि मला खूपच आवडलं होतं. आणि ही नथ मोत्याची ही मी गुढीपाडव्याला घालणार आहे त्यासाठी मी घेतलेली आहे. आणि ही फक्त ₹100 ला मला भेटलेली आहे. आणि हे मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मी वुलन स्टोअरवर गेले होते. तिकडे हे वुलनचं मस्त असं नजरवालं बनवलेलं होतं. सो हे मी घेतलेलं होतं तिकडून. आणि आजचा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.